घाटकोपरच्या दुर्घटनेमध्ये बचावकार्य जरी थांबलं असलं तरी यावरून सुरू झालेलं राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांची राळ अजूनही सुरूच आहे। सत्ताधारी भाजपनं या प्रकरणात उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यावर आता महाविकास आघाडीनं याच प्रकरणावरून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदेने पहिल्यांदा राजीनामा द्यायला पाहिजे होता नैतिक ठरवून। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, आरोपांचा सामना, सत्ताधाऱ्यांच्याकडून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात घणाघात, आरोप प्रत्यारोपांच्यामुळे राजकारण तापलं। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून सुरू झालेलं राजकारण आता थांबत नाहीये। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला, पण त्यातच आता काँग्रेसनं या प्रकरणावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड यांच्या या मागणीनं राजकारण नव्यानं सुरू झालंय। म्हटलं तर नगरविकास मंत्री कोण होते? एकनाथ शिंदेने पहिल्यांदा राजीनामा द्यायला पाहिजे होता नैतिक ठरवून। आणि तुम्ही तिकडून फिरताय, त्यातल्या बाजूला हॉस्पिटल आहे, राजावाडी हॉस्पिटल, त्याच्या बाजूने सगळे कटआउट लावले। तुम्ही नाच करताय तिथे लोकांना लागलंय। काही लोक MSV मध्ये आहेत। काय परंपरा आहे नवी म्हणजे किती इनसेन्सिटिव्ह असू शकतो माणूस, याचं उदाहरण येते। वर्षा गायकवाड यांच्या या आरोपांनंतर सत्ताधाऱ्यांनी देखील त्यांना उत्तर दिलं। वर्षा गायकवाड यांचे आरोप फेटाळत त्या ठाकरेंना वाचवण्यासाठी हे बोलत असल्याचा पलटवार शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय। त्यांना मतदान करणार असं सांगितलं ना यांनी, उद्धवजींनी, की आम्ही आता पंजाला मतदान करणार आहे। त्याच्यावर ताई खुश आहेत आणि त्याची परतफेड त्या अशा रीतीने करून देत आहेत असं मला स्वतःला वाटतं। घाटकोपर दुर्घटनेत 16 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला, त्यामुळे या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे। आता मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडेला अटक झाल्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, पण मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुद्धा जोर आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।